दुर्गम गाव म्हटलं तरी आपला उल्लेख ज्या तालुक्यात होतो तर शेवटच्या टोकावरचं आणि आपल्या गावात आदिवासी लोक जवळजवळ 50% आहे. पाटील आता तुम्हीच शिक्षण याच शाळेत झाले, तुम्हाला आठवत असेल इथलं चौथीतून 5वीसाठी गावात शाळेत आलेला मुलगा उभा राहायलाच घाबरायचा, बोलणं तर सर लांब होतं त्यावेळेस. आज ही चिमुकली इथं तयार करणं यांना एवढं सोपं काम नाहीये. आणि त्यातूनही शिक्षकांचे विचाराचे देवण घेऊन पाहिलं तर मी सुद्धा या गावात शाळेत 7वीपर्यंत शिक्षण झालं. पण आमच्या गावातील जागृत देवस्थान भैरवनाथ महाराज ग्रामदैवत आहे आणि ह्या ग्रामदैवताचं आज पहिल्यांदाच कुठलाही कार्यक्रम चालू होताना जी आरती होऊन शिक्षकांनी हे पुढचा कार्यक्रम चालू केला, खरोखर दाद देण्याजोगा आहे. कारण आतापर्यंत मी 7 वर्ष या शाळेत गावात शिकलो, पण असं कोणाच्या डोक्यात कल्पना एकाही शिक्षकाची आली नाही किंवा ग्रामस्थांची आली नाही की गावच्या कार्यक्रमात कुठलाही असताना त्या ग्रामदैवताचं त्या ठिकाणी आरती होऊनच पुढचा कार्यक्रम चालू केला जाईल. हे सोनवणे सरांच्या डोक्यात कल्पना आली, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वात आधी सोनवणे सरांचं अभिनंदन करतो. आणि खरोखरच कौतुक करण्याजोगं आहे, वाकडण्याजोगं आहे. शिक्षकांनी अतिशय चिमुकली लहान लहान मुलं दोघंही उभे आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा गावाच्या वतीनं स्वागत करतो आणि आमच्या गावचं भाग्य समजतो की दोन्ही बी शिक्षक आपल्या गावाला, आपल्या शाळेला, विशेष करून ह्या वाडीला आज आपण अख्खा तालुका जरी फिरलो, कार्यक्रम छोटा असेल, मुलांची लोकसंख्या एकदम कमी असेल, पण अतिशय नीटनेटका आणि मोजका कार्यक्रम या ठिकाणी सरांनी राबवला. पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझे विचार थांबवतो.